आबा कसला विचार करतोस रे एवढा? अरे कसला विचार करतले? हो हो कळला माका, बच्ची काकीचा हो ना. अरे कसं समजावायचं ते का? थकान जाऊ होता रे त्याच्या मागे लागून. आबा मग अशी काय सांगितले तुमका? तिच्या कलान घेऊक वया. आता डोक्याचो हात काढा आणि चाय घेवा. अगो चाय झाली ना मग अशी. अहो घेवा ओ घेवा. दत्ता बघा त्या जेवण नसलं तरी चालेल पण चाय वय काय दत्ता. अगदीच काही फरक पडला नाही ना? नाही म्हणजे पडेल फरक, आणि समजा नाही पडला तर माझ्या ओळखीचा एक सायकॅट्रिस्ट आहे. कोण? म्हणजे मानसोपचार तज्ञ, म्हणजे एक प्रकारचा डॉक्टर आहे. त्याला मी फोन करेन आणि विचारेन, बघूया काय होतं ते. हा चला तुम्ही म्हणशाल तसा, नाहीतरी तुम्हीच आमचा सगळा करतास ना, आणि चांगला वाईट आमच्या परास तुमकाच अधिक कळता. हो ना, मग निर्धास्त राहा. हा काय गो? हे काय झाला? याद लागला काय? बाय काय होता तुका? माका काय नाही हो ना. वच्चे काकी काय झाला? आम्हानू बच्ची काकीन देवघरात सगळी पाना मांडल्यानं, हिरवी पाना, याक पण फुल नाही मांडल्यानं, आणि त्या हिरव्या पानातून सगळे देव दिसतात. बरा एवढा सगळा करून झाला आणि वरसून ती काय जागा बडबडता, ती का त्यातला काही एक कळलं नाही. माका पण नाही कळलं. काय रे देवा, या घरात काय चाललं ना? सगळी एक एक सोंगा भरून ठेवलेली असतात. छाया गप गो. इंदू मी बघतोय काय तर. अहो काय झाला? म्हणजे तुम्ही हायसर कसे? घराकडे सगळा बरा हा ना? अहो अहो बोला काहीतरी. काय आया? ताई, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहात. मी तुम्हाला मान देते, मी तुमचा आदर करते. विनंती करते की तुम्ही यात पडू नका. काय चाललेलं आहे सगळं? मी मध्ये नको पडा म्हणजे?
ओ माझ्या दारात दिलास तुम्ही. आहे. चल तू आत चल आधी. चल आत. अरे मी किती आत जाऊ? काय तर मका कळूकच होया. हो हो मी सांगतोय तुला. चल नंतर सांगतो. चल आत चल. अरे आत चल. नंतर काय नाही आता काय काय होतं आता बघू दे मका. काही तुला समजत कसं नाही? अरे नाही समजत हा मका. मका मका कोणीतरी काहीतरी सांगा. पाटणकर बाई बाई ती बॅग. अहो काय आहे या? थांबाई, मी बघते काय का. तुम्ही जर चलवलास ना तर बरा नाही. हा आतापर्यंत गप रवलं त्याचं ह्यो असं फायदो घेशाल. आमचाच चुकला. ही इलीच नसती तेव्हाच तुमका तुमची जागा दाखव खुई होती. सरिता आई सगळा सांगते तुमका. तुमका बोलूची काही एक गरज नाही. निघा निघा म्हणताय ना की हाक लावून देव. मला इथून हकलवणारी तू आहेस कोण? येईली तर माझी ओळख नव्यान करून दे आणि तुमका तुमची पायरी पण दाखवून दे. त्याच्या आधी निघायस ना. मला इथून जा सांगणारी तू कोण आहेस? सून असं या घराची आहे एवढा मान? हक्क हा माका तेवढो. कोणी दिला? या घरात ह्या मंगळसूत्रात. त्याला तरी आहे का या घरात तेवढा हक्क मान? निघा निघायस ना. ए आवाज कमी कर. हा अण्णा नाईकांचा वाड आहे. तू बोलायचं नाहीस. अण्णा नाईकांचं वाडो असलो मी पण दत्ता नाईक आहे. अण्णांचं नाव लावतोय मी पण. या वाड्याचं वारस असं आहे. अण्णांचं असं आहे. कुठेत मग तुझे अण्णा नाईक? अण्णा नाईक ए अण्णांका भेटूच्या आधी माझ्याशी बोल. काय बोलू जाता? मी बोलेन तर फक्त अण्णांचीच. नाथा ही बॅग उचल आणि आत निघ. नाथा नाथा आहे. तू आज चल आधी. थांबा. कोणी काही एक बोला नको. या काय चाललेला हा? पाटणकर बाई तुम्ही दत्ता माधवा. अरे काय आहे या? आहे अहो तुमका कायच कसं कळत नाही? अहो एवढं पण चांगुलपणा चांगलं नसता. ह्या बाईक तुम्ही तुमच्या धाकट्या बहिणीसारखं बघितलास ना. जेव्हा जेव्हा ही घरात इली तेव्हा घरातल्या सारखाच केलास ना. तिची आजारपणा काढलास. पण या बाईन काय केला? तुमच्या चांगुलपणाचा नुसतो फायदा उठवला ना. आणि तुमच्या ह्या चांगुलपणाचा आणि भोळेपणाचा फायदा उचलून हा बॅग घेऊन इली. हे तुमका कळत नाही, समजत नाही की गोवासाठी आणि घरासाठी मान्यच करूचा नाही तुमका. आहे
तुमच्या झिलांका पण माहिती असा. ही बाई या घरात तुमची जागा घेऊन बघता. माधव भाऊजी थोरले असत, तुमचा लय जीव आहे ना त्यांच्यावर. मुंबईत शिकले, मोठे झाले, आणि सर गावात येऊन काय करतात कुणी विचारलास? अहो ते काय सांगतले, ह्यांचीच फूस असतली त्यांका. तरी तो तोंड बंद कर. आहे आम्ही तुका सगळं सांगणार. आहे मी तुला सांगणार होतो. आजपर्यंत सगळा सहन करीत दिले किती माझ्या पोरांसाठी, आणि तुम्ही पोरांनी काय केलास? मग हे दिवस दाखवलास, सगळं लपवून ठेवलास माझ्यापासून. सगळं लपवून ठेवलास. किती कुठं सांगितलंस? किती कुठं? आय थांब. हेंका मारून काय होणार? आपलाच नाणा खोटा ना, मग ह्यांच्याशी वाद घालून काय होणार? आणि लक्षात ठेव, टाळी कधीच एका हातात वाजणार नाही. ह्याच्या अगोदर बसून सगळं सहन करत येलस ना, म्हणान हे परिणाम दिसतात तुका. ह्याच्या आधीच जर पदर खुजून उभी राहिली असतास ना, तर हे दिवस तुका बघूचे लागले नसते. खूप छान आहे तुमचं घर, खरंच अख्खं घरच आवडलंय. पोटी भरून घेते. हा खरं सांगू, आपल्या घरासारखंच वाटलं. दत्ता, तू काळजी नको करूस. सरिता परत येईल घरी. आता तुम्हीच समजावा ह्याला. सांगा त्याला की तुम्ही तिला घेऊन याल म्हणून. पाठण करा पाहिजे तुम्ही. आज माझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे ना, म्हटलं तुम्हाला भेटून जावं. सरिता जागो जा, दही घेऊन ये आणि त्यांच्या हातावर घाल. काय हो, सगळं ऐकून न ऐकल्यासारख्या किती करतास? हाय सर, माझा घर पेटला तरी तुम्ही शांत बसलास. कायच बोलूसा नाही तुमका. माझ्या घरात तिका जागा वय्या, माझ्या आयुष्यात तिका जागा वय्या. सगळ्या घराची राख रांगोळी करूक निघाला आता, आणि तरी पण तुमच्या तोंडातून कायच निघणार नाही. किती बोला बोला, अहो गप किती बोला बोला, काहीतरी बोला.
याच हवा होता ना तुमका? या घरात कधी ठिणगी पेटता ताच बघी होतास ना? हे बघ सरिता, मी वाद घालायला आले नव्हते. बघे दारात मापटा ठेव, भाकर तुकडो वाळून टाकू तुमच्यावर ना. दत्ता आवरीला, त्याचा त्रास होईल. सरिता, थांबाव तुम्ही. बघा, जीव घेऊ केलेली माणसा जीवाची पर्वा करतात माझ्या. माझी काळजी करूची गरज नाही हा. माझी काळजी करूक मी समर्थच आहे. पण तुमका या घरात पाऊल ठेवूक देऊचंय नाही, तेवढा पण मी खंबीरच आहे. त्यांना नायकांचे 2 झील असत ना, तुमका काय बोलूचे नाही की त्यांच्या आवशीन त्यांच्यावर केलेले संस्कार. बाईशी कसा बोलावा, कसा वागावा. मी या घराची सून असे. आणि सगळ्यात महत्वाचा, एका बाईचा दुःख बाईकच कळतं. या घराचं उमरोल आणलंय ना, तेव्हापासून माझ्या सासूचा दुःख बघत गेलंय. लय सहन केला ना तिनं. तुमच्याकडे येणार हो तिचं घो, तिच्याशी कधी आयुष्यात 2 शब्द प्रेमाचे बोललेले बघितले नाही. तुम्ही तिच्या घोवा तुमच्या मर्जीत तुमच्या तालावर नाचवला असाल. पण ही बाई कपाळावर कुंकू लावून रोज रात्री दरवाजाची बिजागरा खिळखिळी होईपर्यंत वाट बघत जगत इलिया. लय सहन केला माझ्या सासरीने. ह्याच्या पुढे मी तसा होक देऊचंही नाही. चालती हो वैसला, स्वतःच्या घोवा गिळून गावभर उकिरडे हुंगत फिरतस काय? सरिता, आवाज कमी. माझ्यावर इथे येण्याची वेळ अण्णांनीच आणली आहे. काय हो, काय झाला? तू आधी आत चल. तुका सगळा काय त्या सांगतंय. चल आधी आत चल. शोभा असा काय बाहेर? हो ता नाया गो ता आता चल चल म्हणतंय ना. आता हा. ठेवा 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 हातात ही बंदूक. घाला माका गोळी, घाला गोळी माका. आणि माझा प्रेत ओलांडून तिका या घरात ठेवून यावा. घाला गोळी.
आज काय तर सोक्ष मोक्ष होऊनच जाऊ दे.